अण्णासाहेब, प्रत्येक पार्टीचा जो प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलनुसार जे विद्यमान आमदार आहेत किंवा जे इच्छुक आहेत ते त्या पार्टीमधून लढतील. मग ओबीसी समाजातून असा काही दबाव निर्माण होऊ शकतो का की जे त्या पार्टीतून न लढता तुमच्याकडे येऊन ते लढतील, ओबीसी बहुजन पार्टीतून? कसं आहे, काही ओबीसी नेते आता त्यांच्या निष्ठा सगळ्या ज्या ते काही पक्षांना बांधलेल्या आहेत, त्यांनी वाहिलेले आहेत. त्यामुळे ते उघडपणे ओबीसीची भूमिका घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे असे लोक या ठिकाणी येऊन काय पुन्हा आणि ओबीसी आरक्षणात सत्यानाश होणार असेल तर अशा लोकांना न आणलं बरं आहे. आणि जो चळवळीतला कार्यकर्ता आहे, जो ओबीसीच्या आरक्षणाच्या लढ्याशी प्रामाणिकपणे जो कार्यकर्ता आहे, त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. कुठलाही नेता तिकीट मिळालं नाही म्हणून जर इथे यायला लागला, आता मला ओबीसीचं मतदान हवं आहे आणि मला तुम्ही तिकीट द्या, त्या तसं काय नक्की होणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाची जो कोणी इमानदारी आडामाक्या घेऊन ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होणार असेल त्यालाच जो आहे त्यालाच या पक्षाचं तिकीट घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जे बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं की उमेदवारांनी लेखी स्वरूपात द्यावं, आम्ही कुठे जाणार नाही, अशाच प्रकारचं तुमच्याकडूनही मागणी होते ना? कसं आहे की मागच्या वेळेचा आमचा आम्ही अनुभव सांगितला की बाळासाहेबांनी निवडणुकीच्या आधी आमच्यासोबत लाखाचे मेळावे केले. त्याच्यामध्ये आम्ही एकत्रितपणे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं गेलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली. पण निवडणुकीमध्ये ज्यावेळी लागली त्यावेळी मात्र बाळासाहेबांची भूमिका बदलली. ते जाऊन जरांगेची युती करायला त्या ठिकाणी गेले आणि मराठाला पाठिंबा द्यायला गेले. निवडणुकीमध्ये अनेक मराठा उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला, मराठा उमेदवार उभासुद्धा केले. त्यामुळे त्यांची भूमिका नक्कीच ओबीसीसाठी 100% ओबीसीच्या बाजून असेल. हे आता जरी ते बोलत असेल तर निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतील याच्यावरती आमचं लक्ष असेल. आणि म्हणून आम्ही साशंक आहोत की त्यांची भूमिका जी आहे ती नक्की भूमिका काय असेल. म्हणून आम्ही म्हटलं की वंचितची नक्की व्याख्या जी आहे ती त्यांनी जर आता ओबीसीला त्यांनी सांगावं, म्हणजे निवडणुकीपर्यंत ओबीसीला कळेल किंवा खरे वंचित कोण आणि जे मागे जे वंचितचे पाठिंबा दिले ते कोण होते. मग हा सगळा विषय नक्की होणं आवश्यक आहे. त्यामुळे ओबीसी कार्यकर्त्यांच्यामध्ये सर्वमाजी अवस्था जी आहे, भावना आहे की नक्की जी आहे ओबीसी वंचित बहुजन आघाडी जी आहे त्यांची नक्की भूमिका काय आहे. कारण मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना दलितांचे मतंसुद्धा कमी पडलेले आहे. आमच्या तर समजा ठीक आहे, आम्ही नवीन पक्ष आता 10-12 दिवसाचा पक्ष होता, आम्हाला काय जास्त मतं मिळायची अपेक्षाच नव्हती. आम्हाला फक्त पक्ष कसा बसा गावागावात पोहोचवून तेवढंच आमचं उद्देश होतं. वंचित बहुजन आघाडी तर जुना पक्ष आहे, आंबेडकर साहेब तर फार जुने नेते आहेत, आंबेडकर नातू आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा दलितांचे मतं न पडणं हे मात्र आमच्या आंदोलन शक्तीच्या बाहेरचं आहे. त्यामुळं नक्की भूमिका काय असेल याविषयी आम्ही साशंक. अण्णा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आहे, त्या पक्षामध्ये जवळपास 80% ओबीसी समाजातले नेते आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही शाखाप्रमुख किंवा ग्रासरूटवरती कार्यकर्ते पाहिलेत तर त्यांची संख्या जास्त आहे. कोकण पट्ट्यात पाहिलं तर आगरी कोळी भंडारी यांचा भरणा अधिक आहे, गाभीस समाजाचा भरणा अधिक आहे, बरोबर. त्याच्यानंतर मुंबईत जरी पाहिलं तरी 60%च्या आसपास भंडारी आगरी कोळी समाजातील शाखा प्रमुख आहेत, ग्रासरूटवरती आहेत, म्हणजे ओबीसीमधलेच आहेत, बरोबर ना. मग याच माध्यमातून तुम्ही उद्धव साहेबांशी चर्चा करणार आहात का? उद्धव साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते किंवा उद्धव साहेबांची शिवसेना ज्यावेळी 19ची निवडणूक लढत होती त्यावेळी आम्ही जाहीरपणे शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये जाहीरपणे भाषण करून आम्ही त्यांच्या पाठीमध्ये ठामपणे आहोत. आणि त्याच्यामुळं त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांना भूमिका आम्ही घेण्यास भाग पाडली होती. कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला कणभरसुद्धा धक्का लागता कामा नये किंवा लागणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतलेली आहे. आणि म्हणून मला अशी अपेक्षा आहे की आज सुद्धा त्या भूमिकेची ते ठाम राहतील. कारण जास्तीत आमदारांचा भरणा म्हणजे शिवसेनेमध्ये सुद्धा जास्तीत आमदार जो आहे ते मराठ्यांचेच आमदार जास्त आहे. त्यामुळे ते काय भूमिका आता घेत आहेत त्याच्याकडे आमचे लक्ष राहिलेलं आहे. तर त्याविषयी अजूनपर्यंत कुठल्याही या महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यातली नेते मंडळी ओबीसी आरक्षणाविषयी ठोस भूमिका घेताना दिसत नाही आहे. ही आमची भूमिका आहे. तुमचं आपलं चाललंय मागच्या निवडणुकीपासून वन्नी चेतवा रे, पण वन्नी काही चेतवलाच जात नाहीये. तो जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा, हीच आमची भूमिका आहे. आणि जो ओबीसीच्या विरोधात भूमिका घेईल त्याला घरचा रस्ता दाखवण्याचं, म्हणजे कुठल्याही पक्षात असू द्या, कुठल्याही पक्षाचा आमदार असू द्या, ज्याने ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे किंवा मराठ्यांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे ओबीसीच्या विरोधात,
त्याला खर्चा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसी समाज जो आहे तो यावेळी नक्कीच दाखवण्याच्या लागणार.